बरं, आज आम्हाला सर्वांना फार आनंद होतोय, आम्ही तुमच्यामध्ये आहोत. हा दिवस आमच्या सर्वांसाठी अविस्मरणीय आहे. आज आपण तुम्हाला औषध दिली ती तुमच्याबरोबर राहतील 15 दिवस ते 1 महिना, बरोबर. आपण जेवण जेवणार ते आज संपणार किंवा उद्या संपणार, पण आता मी जे तुम्हाला देते, जे आम्ही तुमच्याशी बोलणार आहोत, जे तुम्हाला सांगायला आलोय, हे तुम्हाला आयुष्यभर कामी येईल. आणि म्हणूनच इथे आज आपण जमलोय. आम्ही सगळे डॉक्टर्स आज प्रॅक्टिसमध्ये आहोत. हे बघतोय की वय वर्ष 25-30 लोकांची करिअर संपलेली आहे. असं आम्ही बऱ्याच जणांनी एकत्र बसून बोललो तेव्हा कळलं की अरे दारू, सिगरेट आणि ड्रग्ज याच्यामुळे ऐन उमेदीच्या वयात मुलं घरी बसली आहेत, आई वडिलांना चिंता वाढली आहे आणि ते औषधं खात आहेत दारू आणि सिगरेटी बंद करण्यासाठी. तर आम्ही ठरवलं की या सगळ्यांची ट्रीटमेंट करायची आपल्याला वेळ येते, म्हणजे आपण कुठेतरी कमी पडतोय. आपण लहान वयात त्यांच्याशी जाऊन बोलायला पाहिजे, तर हे दारू आणि सिगरेट चालू करणार नाही. म्हणून आम्ही आज तुमच्याशी बोलायला आलो. तर याला आपण ॲडिक्शन म्हणतो. कोणाला माहिती आहे का ॲडिक्शन या शब्दाचा अर्थ काय? आज ॲडिक्शन आपल्या समाजात सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. काही वर्षापूर्वी आजार होते ज्याच्यामुळे त्रास होत होता, फिजिकल आजार, पण आज ॲडिक्शन मध्ये दारू असू दे, ड्रग असू दे, सिगरेट असू दे आणि आता मोबाईल ॲडिक्शन हे नवीन चॅलेंज आहे. पण तरी तुमच्याशी आज मी जे बोलणार आहे ते लक्षात ठेवा. मी ॲडिक्शन म्हणजे काय नाही, ॲडिक्शन म्हणजे एक लागलेली इतकी घाणेरडी सवय की त्याशिवाय आपण जगू शकत नाही. जेव्हा आपण दारूची सवय, दारूचं ॲडिक्शन, अल्कोहोल ॲडिक्शन असं म्हणतो, जेव्हा आपण दारूची संगत किंवा दारूची सवय किंवा अल्कोहोल ॲडिक्शन असं म्हणतो, त्याचा बेसिक अर्थ असा आहे की दारूशिवाय तो माणूस जगू शकत नाही. तो सकाळी बेडमधून बाहेर पडू शकत नाही, कामाच्या ठिकाणी डोकं चालत नाही म्हणून दारू प्यावी लागते आणि नंतर डोकं चालत नाही म्हणून काम सुद्धा सोडावं लागतं. तर जेव्हा तुमचं एक आयुष्य त्याच नशेच्या पदार्थाच्या मागे पुढे असतं आणि तुम्ही त्याशिवाय जगू शकत नाही, हे सिंपल टर्म आहे ॲडिक्शनचं. तर जर हे इतकं धोकादायक आहे तर हे सुरू का होतं? खरं तर स्मोकिंग आणि ड्रग्समध्ये कॅनॅबिस आहे, हशीश आहे, बरेच आहेत. ह्या सगळ्यांचा इफेक्ट सेम असतो, बरोबर आहे. बॉडीवर सेम इफेक्ट किंवा जास्ती प्रमाणात इफेक्ट असतो. आज मी दारू हा विषय घेत आहे, पण सगळ्या ॲडिक्शनसाठी हे कॉमन आहे. कारण आमची अशी इच्छा आहे की तुम्ही जेव्हा कॉलेजमधून बाहेर पडाल, तुमच्या हातात ना दारू असावी, ना सिगरेट, ना ड्रग्स. तुमच्या हातात पुस्तक असावी आणि आयुष्य चांगलं तुम्ही जगावं आणि खूप मोठे व्हावं. म्हणून आज बोलायला आले.